नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट सातारा। परवा माझ्या एका OPD मध्ये एक पेशंट आली। तिचं असं म्हणणं होतं की मॅडम आमच्या घरामध्ये 2 ते 3 जणींना प्रेग्नन्सी राहत नाहीये। तर खरंच हे वंध्यत्वाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे का? कारण आमची एकत्र कुटुंब आहे आणि साधारणपणे 20 ते 30 लोक आमच्या कुटुंबामध्ये आहेत आणि जवळजवळ 2 ते 3 लोकांना त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहत नाही आणि आम्ही सगळे मिळून प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतोय। तर खरंच वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे का? याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत। अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। सो वंध्यत्वाचं प्रमाण वाढत आहे का? तर हो, अभ्यासाअंती असं दिसून आलेलं आहे की वंध्यत्वाचं प्रमाण वाढतंय। मग ते नक्की किती आहे? जर आपण बघितलं 1990 आणि 2025 ह्या कालावधीमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण साधारणपणे 15%हून 35%पर्यंत गेलेलं आहे आणि 2050 पर्यंत असं जर आपण बघितलं तर दरवर्षी जवळजवळ 5 ते 10% वंध्यत्वामध्ये वाढ होत आहे। तर त्याची नेमकी कारणं काय आहेत हे आपण आज जाणून घेतोय। आपण बघितलं तर आपलं लग्नाचं जे वय आहे ते वाढलेलं आहे। शिक्षण असो किंवा करिअर असो याच्यामध्ये लेट मॅरेजेस होतात आणि याच्यामुळे जो अंडबीज आहे आणि शुक्राणू आहेत त्यांची जी गुणवत्ता आहे ही थोडी कमी होते। जसं वय वाढत जातं तसं अंडबीज आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवरती अफेक्ट होतं। दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा जो आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, म्हणजे नेमकं काय? तर व्यायामाचा अभाव आहे, बैठी जीवनशैली आहे आणि आहाराचं नियोजन अजिबात नाही आहे की जंक फूड, बेकरी प्रोडक्ट्स ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या एंडोक्राइन सिस्टीमला, की जी आपली चयापयाची जी प्रक्रिया सांभाळते, ह्या सिस्टीमला मारक ठरते आणि मग आपले हॉर्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स होतात आणि मग त्याचा डिरेक्ट इफेक्ट हा फर्टिलिटीशी रिलेटेड होतो। एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सबद्दल बघायचं झालं तर आजच्या जनरेशनमध्ये दिसणारं मद्यपान, धूम्रपान ह्या गोष्टी डिरेक्टली प्रेग्नन्सीला अफेक्ट करतात। त्याचं कारण असं आहे की ह्या दोन्हीही गोष्टी अंडबीजाची गुणवत्ता कमी करतात, तसंच शुक्राणूंची संख्या, त्यांची गतिशीलता दोन्हीलाही अफेक्ट करतात। त्याच्यानंतरचे येणारे फॅक्टर्स जे आहेत की जे एंडोक्राइन डिस्टर्बटर्स आहेत, जसं की प्लॅस्टिकचा यूज, आपण जे पाणी पितो ते प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये असेल तर मग काय फरक पडतो? प्लॅस्टिक जे आहे त्याच्यामध्ये BPA नावाचं एक जे केमिकल आहे ते आपल्या एंडोक्राइन सिस्टीमला डिस्टर्ब करतं, मारक ठरतं आणि मग आपल्या शरीरातील ज्या काही छोट्या सेल्स आहेत याच्यावरती ते अफेक्ट करतं आणि पेशींची गुणवत्ता कमी करतं, की याच्यामध्ये येतं अंडबीज आणि शुक्राणू। खूप महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही खातो तसंच आपण असतो। त्याच्यामुळे जर आपण प्लास्टिक जर पोटामधून जर घेतोय तर आपल्या मग शरीरावरती त्याचे किती वाईट परिणाम होत असतील। दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा येतो तो ताणतणाव, स्ट्रेस फॅक्टर्स, की जे मी मोजू शकत नाही पण इट इज रिलेटेड टू द डिक्रीज रेट ऑफ द फर्टिलिटी आणि इन्क्रीज चान्स ऑफ अ इनफर्टिलिटी। प्रेग्नन्सीचा सक्सेस रेट हा डिरेक्टली स्ट्रेसशी रिलेटेड असतो, त्याच्यामुळे ताणतणावमुक्त जीवन हे असणं खूप गरजेचं आहे। अजून एक मुद्दा इथे येतो तो म्हणजे पेस्टिसाइड्स, की सेंद्रिय अन्न जे आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणजे भाज्या असतील, फळं असतील, पेस्टिसाइड्स जे आहेत ते डिरेक्टली स्पर्म क्वालिटीवरती अफेक्ट करतात, तसंच ते अंडबीजावरती सुद्धा अफेक्ट करतात आणि मग प्रेग्नन्सी पोटेन्शियल हे कमी होतं आणि म्हणून निरोगी जीवनशैली ही वंध्यत्वाशी निगडीत असणाऱ्या जोडप्यांमध्ये खूप महत्त्वाचा रोल निभावते। मग ही नेमकी निरोगी जीवनशैली म्हणजे काय? की 2 वाक्यात असं झालं का की आहाराचं नियोजन करा, व्यायाम करा आणि तणाव घेऊ नका, ताणतणाव नको असू दे किंवा स्ट्रेस असू नये। ह्या एवढ्या 3 वाक्यात मी वंध्यत्वाच्या जोडप्यांशी फक्त संवाद साधावा का? तर नक्कीच नाही। सो योग्य याच्याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण पुढच्या भागात बघणार आहोत की काय सिक्रेट्स आहेत फर्टिलिटीला बूस्ट करण्याचे याबद्दल। धन्यवाद।